वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मौजा, गरमसूर, एडिडोटका, मेठिरजी, उमरविहीर व मरकसूर या 5 गावांच्या पुनर्वसनाबाबत तसंच मौजे सालोड येथे वनपर्यटन विकास योजनेअंतर्गत लेखाशीर्ष 2046-2295 अंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत महत्त्वाची बैठक राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्रालय येथे पार पडली। या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे गृहग्रामीण राज्यमंत्री पंकज भोयर, आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमित वानखेडे, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मित्रा तसंच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा झाली। तसंच वनपर्यटन विकासासाठी आवश्यक निधी मंजुरीसाठी मंत्री गणेश नाईक यांच्या वतीने निर्देश देण्यात आले। या बैठकीत झालेल्या चर्चेमुळे बफर झोनमधील प्रभावित गावांचं स्थलांतर आणि पुनर्वसन जलद गतीने होण्याची अपेक्षा असून वर्धा जिल्ह्यातील वनपर्यटनाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय।